लोक पहिले 2-3 दिवस तर त्या शॉकमध्ये होती की असं काहीतरी झाले, असं याच्यामध्ये होते. त्याच्यामुळे आहे ना लोकांना तुम्ही याच्यातली कुठलीही मदत नाही केली, प्रत्यक्ष त्यांच्या हॉटेलमध्ये जाऊन त्यांच्याशी मी 4 शब्द जरी मराठी भाषेमध्ये बोलले, धीर तो त्यांच्याशी गप्पा मारल्या, बरोबर, तरी लोकांना ते पुरेसं होतं. आणि मग त्या पद्धतीने जसं मी पोहोचलो श्रीनगरमध्ये, तसं एअरपोर्टवरनंच मी माझा नंबर सगळीकडे व्हायरल करून टाकला. पटापट फोन यायला सुरुवात झाले. जसे अशी इन्क्वायरी येत होत्या तसं मी त्यांच्या हॉटेलची लोकेशन मागून घेत होतो. आणि मग लगेच आमचं ते 1 to 1 सगळं सुरूच झालं की प्रत्यक्ष लोकांकडे जाणं, त्यांच्याशी भेटणं, बोलणं, त्यांच्या काय अडचणी आहेत त्या जाणून घेणं, काहीच अडचणी नसतील तर त्यांच्याबरोबर चहा पीत गप्पा मारणं, हे सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट होती. सेम टाइम इकडं मुरलीधर मोहोळांची टीम आणि शिंदे साहेबांची टीम या दोघांच्याबरोबर पण कॉर्डिनेशन होतं. शिंदे साहेबांच्या टीमने तर तिकडे फार भारी केलं होतं. म्हणजे त्यांनी काय केलं होतं, तिकडचं जे एअरपोर्ट आहे ना, एअरपोर्टच्या बाहेर एक आयसोलेशन सेंटर होता. त्या आयसोलेशन सेंटरमध्ये त्यांनी एक भली मोठी वॉररूम तयार केली होती की लोकांनी तिथे यायचं, तिकिटाची ह्याने जे तिकीटं काढत होते तिकिटाची प्रिंटआउट पण हेच देत होते, इथं बसायचं, चहा कॉफी सँडविचेस जे काय असेल ते तिकडे दिलं जाईल. विमानाची वेळ झाली की तिकडनं निघायचं. अशी त्यांची टीम 4-5 दिवस कंटिन्युअस काम करत होती. इकडे मुरलीधर मोहोळांची इकडे पण ती टीम कंटिन्युअस काम करत होती. म्हणजे शिंदे साहेब तर घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिकडे होते. ते होते गिरीश भाऊ महाजन तिकडे होते. मुरली अण्णाचं इथं त्याच्या घरातलं लग्न होतं, तरी तो रात्रभर तिथं ऑफिसमध्ये तेच करत होता.